अजिबात नाही, अजिबात नाही. ते घरचे मला सांगून ठेवते. हे बघ, माझ्या बाबाच्या आशीर्वादाशिवाय मी अजिबात लग्न करणार नाही. शाबास, वर बसले. तुझ्या बाबांच्या आशीर्वादाशिवाय तू लग्न नको करू. म्हणजे तुझ्या बाबांच्या आशीर्वादानच लग्न होईल आणि तुझ्या बाबाच्या आशीर्वादानच पोरं होत. नवरा करायची गरज नाही. का की मला वेळी समजतेस? आता मला सांग, आशीर्वादाने कुठे मुलं होतात का? एवढी पाहत्या समजू नको. होय बाई, तुला माहित नाही आशीर्वादाची गोष्ट करतेस. अगं आशीर्वाद तर लांब राहिलं, निवड आंबे खाल्ल्यानं पोरं होतात. एका महान विद्वानाला सांगितलं, टीव्हीवर पाहिलं मी. खरं सांगतो, मी पेपर मध्ये वाचलं, तो म्हणे आंबे खाल्ल्यानं पोरं होत तुम्हाला. मग का मी तो बगीच्या कामात एके कामात घेतला नाही. एक आम्हाला एक पोरग, एक आम्हाला एक पोरग, एक आम्हाला एक पोरग. खरं सांगतो तू? खरंच खरं आहे? मी पाहिलं बाबा टीव्हीवर, पेपर मध्ये आलो. हे बघ, असं जर असेल तर मग मला या आंबे आणून दे ना. अच्छा, बरं आणून देतो. किती आंबे पाहिजेत बरं तुला? किती ना? मोजू नको. टोपलं भर आणून देतो. मी टोपलं पाच वर होते. ठीक आहे, आंबे आणून देतो तुला. पाच वर होते. एक समस्या आहे. आंबे आणून देईन मी, आंबे खाशील तू, पोरं होतील तुला, आई म्हणतील तुला, आणि बाप का आंब्याला बनतील. तुझ्या आजारा पाहिलं का आंबे खाल्ल्यानं पोरं होतात म्हणून? माझ्या बापाने किंवा माझ्या आजाराला पाहिलं तर तू सांगितलंस मला एक सांग. मी लाख सांगितलं आंबे खाऊन, चिप्स खाऊन पोरं होतात म्हणून. ऐकणार तू आहेस ना, तर तुझी अक्कल काय दहा? मला काय, तू सांगितल्यानंतर मी माझं डोकं कशाला खर्च करायचं? शाबास, आपल्या भारतात हीच एक महान गोष्ट आहे. मी नाही डोकं कशाला खर्च करायचं? सांगतो नाही कोणीतरी ऐकायचं, एक झालं काम, त्याची शहानिशा करायचीच नाही. आणि आंबेला खात पोरं. अबे अकलीचे गधे. गाडगे महाराजांनी काय सांगितलं माहित आहे का? अरे नवसाला पोरं होती तर कशाला लागे पती. एवढी अक्कल वापरत जा, नवने आंबे खायला. तू डोकं कपाटात नेऊन ठेव आपलं. गोष्ट सांगतो. हे बघ, तुझं माझं लग्न झालं नाही ना, तर माझं बघ दुसरं कुणाशी तरी लग्न लावेल. कशाला? आता एक मुलगा घडवणार आहे ते मला बघायसाठी, आणि त्यानं जर मला पसंत केलं तर मग मर्डर करून टाकीन तुझ्या बापाचा, तुझा, त्या पोराचा मर्डर करून टाकीन. हो पोराचा ना? हो, तसंच कर. त्याच्या अशा तुकडे 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 करून ठेव. तसंच करतो. त्याचे तुकडे 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 करतो. मी जेलात जातो आणि तू काही आलू बाखा. नको मारू. ती गोष्ट सांगते अक्कल वापरत ना. हा जन्मलाच काय झालं माहिती? हो, लवकर दार उघडायला सांगा ना, हा उशीर होतोय. अरे काहीच करणार नाही. तुझ्या समोर जाण्यावरच राहा. काय करायचं तेव्हा विचार करणार. याची जिरवतो आता. तुमची म्हणायचं नाही तुला? पोराची जिरवतो, पोराच्या बापाची. माझा बापा आहे तुझ्या बापाची जिरवतो. अरे पण करणार काय? तू बोला. मी इकडे माझी रुपाली कशाला? मी म्हणतो मेंदू कुठून वाटायचं.
अगं आता तू अरे बस ना, व्यवस्थित आहे. बरं जाऊ. हो हो झालं ए ए ए अरे, आता तुझं. मी दिसतो का दिसतो अरे, उठा, आता जातो. आता जातो, नक्की दिसशील. आता जाय. चल, जाते मी, हा. ए ए आता काय नाही रे तू. सांगू नको मी लग्न आहे म्हणून अरे, मी कशाला सांगणार तुला? त्याला पास म्हणून दिसलं पण नाही तुला. पाहत होती काय? अरे, आता अजिबात आवाज देऊ नकोस, हा. अरे उघड ना दार! कोणी दे रे. कसा काय वाटला आमचा रंगमाल? सुंदर अति सुंदर पण दिशा उलटी आहे हा? हा ठीक आहे रंगरंगोटी बसा. काय काळजी करू नका, मी तुमच्या विषयी सांगतो, काय गडबड करू नका बघा. ठीक आहे ठीक आहे ए ए बाप रे, मेरी बिल्ली मुझे माऊ. हा? मी तुझा बाप हो, तू माझी पोरगी होस. होय मी तुम्हाला सांगत आहो ना मी. तर मग कपडे खिचण्याची काय आवश्यकता आहे? अरे मी तुमच्या विषयीच बोलत आहो ना मी. बोला ना तर बोलू द्या ना. काय कपडे खिचता तुम्ही? मी कपडे खिचले तुमचे आई खूप आहे, याच्यावेळेस फरक पडते. ए इकडे माझ्या जवळ ये इकडे. तुझी माझी माय आहोत का तू? काय झालं ऐकत आहे ना मी? तुला सांगतो, तुला पाहायला आलेले. असं? हा. आता मला काय झालं? चांगली घर ठाकरच आहे मी. गोळ्यासारखी वाढली आहे. हरपटी देणार आहे. मग तुम्हाला फटफटी मिळणार आहे ना? हा. मग तुम्ही लग्न करा ना, मला कशाला करायला सांगता? मरते हा माझ्या मरते मरते. मुलगी बघण्यासाठी आलो एवढं समजते ना, तर मग कपडे काय खिचता तुम्ही? अरे हात खिचताय. हो मी तुम्हाला हात सुद्धा लावलेला नाहीये. अरे हात करायला खिचताय तुम्ही तरी. मी काय चुपचाप बसला काय बोलायचं आम्ही तुमच्याविषयी सांगतो ना, मला काय बोलण्याची काय आवश्यकता तुम्ही? मला माहिती आहे ना माझ्याविषयी बोलताय म्हणून तर मग खिचता काऊन? हे कोण खिचले माणूस आहे हा. काही एवढी घाई नाही. आता काय झालं? माझा वार बहुत खराब आहे, सांगून ठेवतो मी. काय झालं? मी मला तिथे लग्न करायला पाहिजे. तसं बघा, तुम्हाला आधीच सांगितलं. हा. त्या असल्या घुबड माटाशी मी लग्न करणार नाही. म्हणू द्या, घुबड माटा म्हणू द्या, तर घुबडा म्हणू द्या, जमल तर डुकरा म्हणू द्या. तुम्हाला का फरक पडतो? तर सोडून देऊ? बरं नाही दिसत बरं नाही दिसणार ते काय तुम्ही सोडाने बरं नाही दिसलं, दिसाने बरं दिसते. काय म्हणताय ते मला काहीच कळत नाही. अरे तुम्ही काय करता मला तुझ्या पसंत नाहीये. काय कपडे खिचता, काय धोतर खिचता, आणि सुटारी विचार म्हणजे मग काय चाललंय काय तुमच्या घरात काही भूत प्रेत आहे का नाही तर अरे भूत प्रेत नाहीये, तुम्हाला झाली आहे घाई. सांगा सांगा हे करत आहे तुम्ही. हे बोली उद्या आणि सरबत घेऊन ये. हा, शरबत? तुला माहित नाहीये फटफटी देणार आहे पण आता सांगितलं
तुम्हाला फटफट मिळणार मग तुम्ही लग्न करायला मला कशाला करायला सांगता मी बाई हो हा या सर्व काय ही तुमचीच मुलगी आहे ना? नाही गावातल्या लोकांची तुमच्या वडिलांवर दिसत नाही म्हणून अरे का बोलताय तुम्ही अरे घरी राहते माझी पोरगी नाही तर करायचं बा सांगतो काही गडबड करायची नाही हा आणि मी सांगितलं त्या पोराने पसंत करायचं हो नाही काहीच नाही माझा बा चला घ्या सरबत घ्या सरबत घ्या इथेच हे करायचं काय चालवलं काय तुम्ही काय झालं तुमच्या मुलीने ग्लास खाली आणला हे बघा यात छानच नाही लागते तर पुन्हा मागा नाही अरे एक पेटाच पेटा आणि गिलास खाली काय थट्टा चालवली का माझी अरे तुम्ही थंडा लावली माझी हे बघा मी यातला एक गुण सुद्धा घेतलेला नाही आलं तेव्हापासून बाबा कपडे खिचतात होतात खिचतात आणि आता सांगत माणूस आहे ते काम करा लवकरात लवकर काय आटोपण्याचा प्रयत्न करा तेच करत आहो ना तेच करत तुला समजतो मी म्हणतो की त्या लग्न केलीच पाहिजे जीवाणून मारून टाकली पण मी लग्न करणार नाही पोरगी होच म्हणून चला घ्या लवकर घ्या हा कार्यक्रम घेण्या देण्याचा कार्यक्रम पार पडून टाकू पुन्हा खाली ग्लास आणलाय काय चाललंय काय तुम्ही काय चालवलंय माझी थट्टा करताय गजानू गजानू का आवडते म्हणून सांगा माझी पोरगी पुन्हा आणते घेताना नाही हे बघा मी आतापर्यंत एक थेंब सुद्धा शरबत घेतलेला नाहीये तुमच्या मुलीनं खाली ग्लास आणलाय खाली ग्लास नाही तुमची नियत खराब आहे अरे आवडलं तर पुन्हा बनवते का म्हणून म्हणतो 8-8 दिवस आवड नाही करा निवड कपडे बदलवता काय होईल नाही का होईल हा डॅन्सची प्रॅक्टिस करायचा मला काय वाटतं ह्या माणसाच्या डोक्यात काहीतरी फरक आहे त्याच्या नाही तुझ्या डोक्यात फरक आहे साहेब चला आतमध्ये तुमच्यावर बसतो ना चांगला रबो त्याची काही आवश्यकता नाहीये काय ते बोला लवकर काय ते बोला नाही फायनल करायचं आता काही करायचं नाहीये बिलकुल नाही बिलकुल सोडायचं नाही तुम्ही तरी मला आता सोडून म्हणून आतापर्यंत नाही आता एकदमच एवढा फरक पडला नमस्कार म्हणजे तू होत नाही तर साहेब साहेब हे काय चालवलं काय काय साहेब साहेब चालवलंय थट्टा करताय माझी आणि हे काय अशी लफडेबाज मुलगी माझ्या मस्तकी मानव होतात मी सोडणार नाहीये आता बदला नक्की घेणार आहे आणि तो भेट बाय होतो तुला चुलीत घाल